एवढूशा लेकराचे लग्न होऊन राहिले, पण माझ्या लग्नाचा अजून बँड वाजना गेलाय. तर रामराम मंडळी, मी जात आहे माझ्या आत्याच्या मुलीच्या मुलाच्या लग्नाला आणि आमच्या इकडे लग्नाच्या दिवशी हळद लावली जाते. पण ही कोणती रसम आहे? कमेंट बॉक्स मध्ये सांगा बरं. आदल्या दिवशी जे हळदीला येऊ शकले नाही त्यांच्यासाठी ही खास हळद असते. त्यानंतर नवरी नवरदेवाला आंघोळ घातली आणि असं उचलून घेऊन जातात त्यांना. आता लगेचच आम्ही नवरदेवाचा मेकअप सुरू केलाय, कारण की आता नवरदेव जात आहे हनुमंतरायाच्या पाया पडण्यासाठी. त्याच्या हाता आणि पायावरती शुभ मानलं जाणारं कुंकवानं आम्ही स्वस्तिक काढलं होतं आणि त्यावरती आम्ही अशी चमकी भरली होती. तर नवरदेव कसं दिसतंय कमेंट बॉक्स मध्ये सांगा. त्यानंतर नवरदेव देवाच्या पाया पडून आला, तोपर्यंत आम्ही असा मेकअप केला होता. नवरदेवानं परत कपडे चेंज केले आणि इकडे नवरी आणि नवरदेवाची ग्रँड एंट्री होती. खरं सांगू का, माझं भाचं माझ्यापेक्षा 3 वर्षांनी लहान असेल, पण त्याचं माझ्या अगोदर लग्न व्हायलंय. लय जीवाला कसं तरी वाटायला. हो माझे पती परमेश्वर, या की लवकर बँड बाजा घेऊन. तर इथे मला माझी छोटी फॅन भेटली होती. त्यानंतर हे आहे आकाचं ब्लाऊज जे मी आरीवर्क केलं होतं आणि हे लग्न होतं गंगाखेड मध्ये. त्यानंतर मी गेले मीना काकूच्या माहेरी. इथे सर्वांसोबत गप्पा गोष्टी मारल्या आणि निघालो आमच्या घराच्या दिशेने.